तर वेदूच्या बड्डेचं ब्रिंगिंग तर झालं होतं, तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला आणि हा होता 2 ऑगस्टचा व्हिडिओ. तर आत्ता आम्ही निघालो होतो आमच्या एका फेवरेट ठिकाणी आणि आम्ही असं ठरवलं आहे की वर्षातनं एकदा तरी इथे जायचं. माहीत नाही, थोडं खर्चिक आहे, पण कधी कधी तो पैसा वसूलसुद्धा होत नाही, पण माहीत नाही, तिथलं जेवण आवडतं आणि म्हणून जावंसंच वाटतं. तर हो, आम्ही आलेलो होतो बार्बेक्यूमध्ये. हे वेदांचं माझं खूप फेवरेट आहे, मला आवडतं इथे यायला. आणि इथे नवनवीन काही ना काही स्टॉल असतात. तर यावेळीचा एक नवीन स्टॉल असं त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला होता की एक मुलगा स्केच काढत होता आणि तो सगळ्या टेबलवर येऊन सांगत होता की तुम्ही जेव्हा फ्री असाल तेव्हा माझ्याकडे या, मी स्केच काढून देतो, कार्टून आर्टिस्ट आहे. तर ही प्रत्येकाची एक आपापली पब्लिसिटी करण्याचा एक हे असतं की आपण कसं सगळ्यांच्या नजरेत येऊ, हा एक भाग असतो. त्याने छोटासा एक प्रयत्न तिथे सुरू केलेला होता. मग वेदांतला आणि गॅलरिंगला तिथे बसवलं. गॅलरिंगसुद्धा आमच्यासोबत आलेलाच होता. तर तिथे पाणीपुरी आणि किती साऱ्या व्हेरिएशन असतात हे तुम्हालासुद्धा माहीत आहे. त्याच्यात नवीन काहीच नाही आहे, कारण की तुम्हीही गेलेलाच आहात, आम्हालाही माहीत आहे. तर स्केच आर्टिस्ट खूप चांगला होता आणि मुलगा छान होता. तो म्हणजे बोलायला वगैरे असं हंबली चांगला बोलत होता. त्याचा आय थिंक इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. आणि इथे मी व्हेजमध्ये मागवले होते, छान असे कबाब होते, कॉर्न होते. आणि या लहानांना गप्प बसवण्याचा एक नवीन युनिक आयडिया आम्हाला कळली की अच्छा, यांना जर म्हटलं की तुमचं चित्र काढतो तर हे शांत बसतात, म्हणून त्यांना आम्ही तिथे बसवून ठेवलं. अर्धा तास तरी ते तिथे बसले होते आणि चांगलं चाललेलं होतं त्यांच्यासोबत. थोडेसे फ्री झालो होतो आम्ही. आणि आम्ही संध्याकाळी 7 वाजताचा स्लॉट घेतला होता, त्यामुळे तो थोडा बऱ्यापैकी खाली होता, रिकामं होतं. आणि मी मूग डाळीचा हलवा तर काय खाल्ला आहे तिकडचा, म्हणजे भरपूरच खाल्ला. म्हटलं जाऊ दे, बाकीच्या गोष्टी नंतर बघू, कारण की मला पर्सनली खूप आवडतो आणि तेवढा चांगला माझ्याच्याने बनत नाही. आणि आयता मिळाल्यावर का नाही खाणार आपण. तर त्यानंतर हे सगळं झालं. बड्डे छान सेलिब्रेट झाला वेदांचा. त्याला जसा हवा होता तसा सिम्पलमध्ये, त्याला काही कोणाला हे नव्हतं करायचं. म्हणलं आपण हॉटेलमध्ये जाऊया आणि जेवून घरी येऊया बस. तर अशा पद्धतीने त्याचा बड्डे सेलिब्रेट झाला. आम्ही विरारमध्येच गेलो. म्हटलं दादाला आणि वहिनीला बोलवणार नाही असं कसं होईल, कारण की ते विरारमधलेच आहेत आणि थोडासा चेंज भेटणं होतं, त्यामुळे त्यांनाही बोलवलेलंच होतं बड्डेसाठी. त्यानंतर मामा, आता माझा भाऊ, तेथे चालले आणि त्याला छान असं एक वॉच दिलेलं आहे. त्याला काय म्हणतात, फास्ट ट्रॅकचं त्याला एक बड्डे गिफ्ट म्हणून वॉच आलेलं होतं. आणि हे ते त्यांनी स्केच काढलेले गार्गी आणि वेदांचं, सॉरी गार्गी आणि तनयचं. तर अशा पद्धतीने साधा सिंपल पण मस्त बड्डे सेलिब्रेट झाला. त्याला पर्सनली खूप आवडलं. त्याला जसे कपडे हवे होते तसे घेऊन दिलेले होते. वॉचसुद्धा मिळाली, मी सुद्धा एक वॉच घेऊन दिलेली होती. तर छोटंसं आपलं गेट टुगेदर झालेलं होतं. आणि हा केक मी त्याच्यासाठी बनवून घेतला होता. डिझाईन कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, असा बड्डे सेलिब्रेट झाला आणि बघता बघता मुलगा 15 वर्षाचा झाला, कळलंसुद्धा नाही. तर आत्ता काही काही मेमरीज ज्या येतात